नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या चॅनल फन फिल्मी मराठीमध्ये। आज आपण रिव्हिजिट करूया मराठी चित्रपट चकवा याचा। चकवा हा चित्रपट 2004 साली प्रदर्शित झाला होता। या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत अतुल कुलकर्णी, दीपा परब, मुक्ता बर्वे, संदेश कुलकर्णी, सुहास पळशीकर। या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत जतीन वागळे। हा चित्रपट तुम्ही Amazon प्राइमवर पाहू शकता। फन फॅक्ट म्हणजे मुक्ता बर्वे यांचा हा पहिला चित्रपट आहे। तर पहिलं बोलूया स्टोरीबद्दल। ही गोष्ट आहे तुषारची, जो अमेरिकेहून कामानिमित्त कोकणात येतो। तिथे त्याच्या गावाजवळील एका फॅक्टरीमध्ये त्याचं काम असतं। कामानिमित्त तो काही दिवस गावीच राहणार असतो। गावाकडे त्याच्या बाबांचं घर असतं, पण तिथे कोणच राहत नाही। त्या घरात तुषार एकटाच राहायला लागतो। त्या घरात राहायला लागल्यापासून तुषारला इथे कोणीतरी असल्याचा भास व्हायला लागतात। आपल्या मागे कोणीतरी आहे, कोणीतरी आपला पाठलाग करत आहे असं त्याला वाटायला लागतं। त्यात त्याला फॅक्टरीमध्ये काय गडबड सुरू आहे हे सुद्धा शोधायचं असतं। मग पुढे स्टोरी आपल्याला कोणत्या वळणावर घेऊन जाते, तिथे कोणी भूत असतं का, त्यांच्याकडे काय पॉवर्स असतात हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट बघावा लागेल। आता बोलूया काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉइंट्स बद्दल। यामध्ये काही स्पॉयलर्स असू शकतात, सो स्पॉइलर अलर्ट। पहिलं बोलूया काही पॉझिटिव्ह पॉइंट्स बद्दल। चकवा हा चित्रपट याची ट्रीटमेंट शांत आहे, ना गाणी आहेत ना मेलोड्रामा आहे। एखादा पुरस्कार विजेता चित्रपट बघतोय की काय असं आपल्याला वाटतं। त्यात उत्तम कलाकारांची फौज सुद्धा आहे। अतुल कुलकर्णी यांचा सुद्धा अभिनय मस्त जमून आला आहे। इतर कलाकारांनी सुद्धा उत्तम साथ दिली आहे। सुहास पळशीकर यांचं पात्र आपल्या लक्षात राहतं। त्यांचा अभिनय सुरुवातीपासून विलनचा फील देतो। कोकणातील लोकेशन्स पर रॉ आहेत, ते घर ते गाव थोडंफार हॉरर फील देतं। मुक्ता बर्वेचं पात्र शेवटी येतं, पण त्यांनी आपली छाप सोडली आहे। आता बोलूया काही निगेटिव्ह पॉइंट्स बद्दल। चकवा या चित्रपटाचा सर्वात वीक पॉइंट म्हणजे याचा स्क्रीन प्ले आणि ट्रीटमेंट। चित्रपट आपल्याला जम्प सीन्स आणि BGM मधून घाबरवण्याचा प्रयत्न करतो, पण तसं काहीच घडत नाही। एक्झिक्युशन नीट झालं नाहीये, त्यामुळे चित्रपट हॉररचा फील देत नाही। फॅक्टरीचा जो इश्यू आहे तो इतका काही मोठा नव्हता आणि त्यावर चित्रपटाची स्टोरी लिहिता येईल। दोन्ही स्टोरी एकत्र करण्यामध्ये चित्रपट भरकटला आहे। त्यानंतर टेक्निकली सुद्धा चित्रपट कमजोर वाटतो। साऊंडचा इथे प्रॉब्लेम आहे, बॅकग्राऊंड नॉईज खूप आहे। इंडिपेंडेंट सिनेमा आपण बघतोय की काय असा आपल्याला फील येतो। तर हा होता रिव्ह्यू चकवा या चित्रपटाचा। हा चित्रपट इतकाही चांगला नाही किंवा इतकाही वाईट नाही, एक साधारण कॅटेगरीमध्ये आपण मोडू शकतो। तर या भागात इतकंच, भेटू पुढच्या भागात। तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू।